या दोन गोष्टी बघितलेल्या. तर आज आता आपण मशीनिंगशी रिलेटेड डिझाईन मध्ये काय चेंजेस करायला पाहिजे ते बघायचं आहे, मशीनिंगशी रिलेटेड. ठीक आहे, पण मी डायरेक्ट मशीनिंगला जायच्या अगोदर एक सेकंड ना, डायरेक्ट मशीनिंगला जायच्या अगोदर काही त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आपण बघूया. नॉर्मली आपण कोणतंही मशीन कॉम्पोनंट मशीन कधी करतो, तर एक सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेला आपल्याला हायर प्रेसिजन आणि अॅक्युरसी पाहिजे असते त्यावेळेला आपण बाकीच्या कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंगच्या वरती आपण प्रेफर्ड मेथड जी वापरतो तो म्हणजे कुठली असते, मशीनिंग. म्हणजे मला एकदम मिनिमम टॉलरन्स मध्ये तुम्हाला कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चर करायचं आहे, हायर प्रिसिजन पाहिजे आहे, हायर सरफेस फिनिश पाहिजे आहे, किंवा काही केसमध्ये आपल्याला फ्लॅटनेस, राऊंडनेस, ह्या पॅरलिझम और सर्क्युलरिटी ह्या गोष्टी ज्या वेळेला तुम्हाला लागतात त्यावेळेला आपण काय करतो, आपण मशीनिंग हे प्रेफर करतो. काही कॉम्पोनंट असे असतात बघा जे इंटरचेंजेबल असतात. इंटरचेंजेबल याचा अर्थ काय, एक एक्झाम्पल सांगतो. तुम्ही कोणत्या पण एखाद्या शॉपमध्ये गेला आणि मला म्हटलं M10चं नटबोल्ट द्या. नटबोल्ट द्या म्हटल्यानंतर तो काय करतो, त्याच्याकडे एक बंच असतो असं एकदम, म्हणजे हे भरलेलं असतं बघा नटबोल्टने. त्यातला कुठला पण एक रॅन्डम तो उचलतो, कुठलाही रॅन्डम एक बोल्ट उचलतो आणि तो एकमेकामध्ये काय करतो, नटबोल्ट इन्सर्ट करतो. आता मी समजा त्याच्यामधला तो जो काही नट आहे तो काढून टाकला आणि दुसरा घेतला आणि परत लावला, तर तो बसणार का नाही? तुमच्याकडे 100 नट असतील जे 100 बोल्ट असतील तर तुम्ही कुठलाही रॅन्डम उचलला आणि कुठलाही लावला तर तो फिटच व्हायला पाहिजे, कारण ते एकाच साईजचे बनवले. ह्यालाच भावना आपण काय म्हणतो, इंटरचेंजेबल. त्यामुळे मशीन कॉम्पोनंट्स नॉर्मली जे आपण जे बनवतो ते काय असतं, इंटरचेंजेबल असतात. त्यामुळे आपण मशीनिंग त्याच्यासाठी काय करतो, प्रेफर करतो. आणि दुसरी गोष्ट, कॉम्पोनंट्स जे नॉर्मली आपण रिलेटिव्ह मोशन मध्ये असतात असे जे असतात त्यासाठी आपण काय करतो बानो, की मशीनिंग प्रेफर करतो. हे मशीनिंगचे बाई काय काही ऍडव्हान्टेज आहेत. त्यातला सगळ्यात पहिला ऍडव्हान्टेज जो होता जो म्हणजे काय, की प्रिसिजन आणि डायमेन्शनल अॅक्युरसी. त्यामुळे मॅक्सिमम टाइम आपण मशीनिंग हे प्रेफर करतो. दुसरं, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, फोर्जिंग याच्यासाठी डाय पंच लागणार. ठीक आहे, मग कास्टिंग त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, कास्टिंग साठी तुम्हाला पॅटर्न बनवायला पाहिजे, पॅटर्न वरून तुम्हाला डाय बनवायला पाहिजे. ठीक आहे, मग हे सगळं म्हणजे सँड मोल्डिंग असेल किंवा कुठलंही असेल त्याप्रमाणे तुम्हाला ते बनवायला पाहिजे. मग नंतर तुम्ही मोल्टन मेटल घेऊन पोअर करणार. म्हणजे त्याची कॉस्ट एक सिंगल कॉम्पोनंट ऍज कम्पेअर केला तर बाकीच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसची कॉस्ट ही जास्त आहे ऍज कम्पेअर टू मशीनिंग. त्यामुळे 1, 2, 3 कॉम्पोनंट जर असतील तर आपण नॉर्मली ते मशीनिंगनी काय करतो, प्रेफर करतो. हे झाले मशीनिंगचे ऍडव्हान्टेजेस. मग आता आपल्याला काय बघायचंय, डिझाईन कन्सिडरेशन्स इन मशीनिंग. डिझाईन कन्सिडरेशन इन मशीनिंग. पहिलं डिझाईन कन्सिडरेशन जे मशीनिंगचं आहे ते म्हणजे अवॉइड मशीनिंग. आता अवॉइड मशीनिंग म्हणजे काय, मशीनिंग हे नॉर्मली काय करते की कॉम्पोनंटची कॉस्ट इन्क्रीज करते. मग कॉम्पोनंट नॉर्मली जर तुम्ही कास्टिंगनं किंवा फोर्जिंगनं मेथडनं जर बनवला आणि जर ते मास प्रोडक्शन मध्ये असतील, मास प्रोडक्शन मध्ये, तर ऍज कम्पेअर्ड टू मशीनिंग त्याची कॉस्ट मास प्रोडक्शन मध्ये कास्टिंग किंवा फोर्जिंगनी रिड्यूस व्हायला चालू होते. दुसरं, लागणारं मटेरियल जे आहे, लागणारं मटेरियल हे आपण मशीनिंग मध्ये काय करतो, रिमूव्ह करतो. रिमूव्ह म्हणजे ते काय वेस्टेज मध्ये जातं रॉ मटेरियल आणि त्याची कॉस्ट वाढते. पण कास्टिंग आणि फोर्जिंग म्हणजे तसं वेस्टेज हे भावनो मिनिमम साईडला आहे. त्यामुळे नॉर्मली काय म्हणतात की जर मास प्रोडक्शन असेल तर तुम्ही मशीनिंगच्या ऐवजी कास्टिंग फोर्जिंग कडे जावा. ठीक आहे, मग हा नॉर्मली एका डिझायनरनं विचार करायला पाहिजे की मिनिमम किती मशीनिंग करता येईल तेवढं मिनिमम मशीनिंग करायचं, जेणेकरून तुमची कॉस्ट ही काय होईल, रिड्यूस होईल. हे पहिलं डिझाईन कन्सिडरेशन आहे. दुसरं, स्पेसिफाय लिबरल टॉलरन्सेस. याचा अर्थ काय सांगतो, कुठल्याही मेथडमध्ये ज्या वेळेला तुम्ही टॉलरन्सेस देता,
टॉलरन्सेस देता याचा अर्थ तुम्ही अॅक्युरसीकडे जाता. जेवढा तुम्हाला सरफेस फिनिश चांगला लागणार, जेवढी अॅक्युरसी चांगली लागणार, तेवढं बाळांनो मशिनिंगची कॉस्ट वाढत जाते. म्हणजे काय, तुम्ही रफ मशिनिंग केला, रफ टर्निंग केला समजा, त्याची कॉस्ट मिनिमम असते. पण ज्या वेळेला तुम्ही प्रिसिजन मायक्रॉन मध्ये जाताय आणि एकदम मायक्रॉन लेवलला ऍडजस्ट करायला चालू करताय, त्यावेळेला तुम्हाला बाळांनो जेवढा टॉलरन्स तुम्ही दिला असेल त्याप्रमाणे हायर अॅक्युरसीचे स्पेशल टुलिंग लागणार. म्हणजे काय, मी पहिला टर्निंग करून घेणार, टर्निंग करून झालं, जो सिलिंड्रिकल सरफेस आहे त्याचा आउटर सरफेस आता मी काय करणार, ग्राइंडिंग मशीनवरती नेणार. मग तो सेंटरलेस वरला न्या, नाहीतर तुम्ही काय नॉर्मल ग्राइंडिंग मशीनला. आता ग्राइंडिंग मशीन मध्ये ग्राइंडिंग व्हीलची कॉस्ट ही सगळ्यात जास्त असते. का, कारण की त्याच्यामध्ये मटेरियल रिमूव्हल रेट कमी असतो, मटेरियल रिमूव्हल रेट कमी असतो, पण तुम्हाला अॅक्युरसी जास्त मिळून. म्हणजे जसं जसं तुम्ही प्रिसिजन कडे जाणार तसं मशिनिंगची कॉस्ट ही वाढत वाढत वाढतच जाते. मग आता मी एक एक्झाम्पल दाखवतो. समजा मी टॉलरन्सला +0.2 -0.1, ठीक आहे, हे MM मध्ये दिलेलं आहे मी 10 आणि तेच मी जर असा टॉलरन्स दिला +0.020 मायनस किंवा +0, हा टॉलरन्स दिला. या टॉलरन्स मध्ये बघा ऑलमोस्ट 0.1 MM चा फरक आहे. 0.1 MM हे मेंटेन करायला एकदम सोपं आहे. 0.1 आहे. इथं बघा फक्त 20 मायक्रॉनचा फरक आहे. 20 मायक्रॉन म्हणजे अॅक्युरसी ही 20 मायक्रॉन मध्ये गेली. इथं अॅक्युरसी ही 0.1 MM मध्ये होती. त्यामुळे ही अॅक्युरसी मिळवणे लई सोपं आहे. पण ही अॅक्युरसी आणण्यासाठी मला काय करायला पाहिजे, हे एकदम प्रिसाइजली काम करायला पाहिजे. म्हणजे तो टर्निंग करणार, मग त्याला मी फिनिशिंग करणार, मग तो ग्राइंडिंग व्हील वरती नेणार, मग त्याला मी ग्राइंडिंग करणार आणि मग मी हा टॉलरन्स काय करणार, अचीव्ह करणार. मग ह्या प्रोसेसमध्ये याच्या ठिकाणी कॉस्ट काय झाली बघा, एकदम रॅपिडली वाढली. आता स्पेसिफाईड लिबरल टॉलरन्सेस याचा अर्थ काय सांग. समजा मला हाच कॉम्पोनंट +50 ते +0 चालतोय, पण मी लिहिताना +20 लिहिला नाही, अजून अॅक्युरसी बघूया असं म्हणून. मग काय झालं, इथं रेंज जी होती 50 मायक्रॉनची होती, म्हणजे ही अचीव्ह करायला ह्याच्यापेक्षा इझी आहे, ह्याच्यापेक्षा इझी आहे, त्यामुळे याची कॉस्ट कमी असते. त्यामुळे उगाच अॅक्युरसी वाढवून ठेवायची नाही. म्हणजे मला पाहिजे 20 मायक्रॉन मध्ये आणि मी लिहिले 10 मायक्रॉन मध्ये नाही. मी ज्यावेळी 10 मायक्रॉन मध्ये जाणार, जेवढी अॅक्युरसी वाढवणार तेवढं, म्हणजे 0च्या जवळ जेवढं जाणार तेवढं मशीनची कॉस्ट वाढत वाढत वाढतच जाणार. त्यामुळे टॉलरन्स हा उगाच अॅक्युरेट पाहिजे असं नाही, तुमच्या ऍप्लिकेशन प्रमाणे अॅक्युरेसी ठरवायची. त्यामुळे तुमच्या ऍप्लिकेशन प्रमाणे किती अॅक्युरेसी पाहिजे हे आपण ठरवायचं. उगाच त्याला टॉलरन्सेस द्यायचे नाही. म्हणजे स्पेसिफाय लिबरल टॉलरन्सेस. तुम्ही उगाच टॉलरन्सेस टाकले तर त्याची कॉस्ट काय होणार बाळांनो, वाढत जाणार. ठीक आहे, हा बाळांनो दुसरा डिझाईनचं कन्सिडरेशन आहे. म्हणजे पाहिजे तिथंच टाका, नको तिथं टाकू नका, आणि टाकताना जी रेंज आहे ती परफेक्टच टाका. उगाच जास्त अॅक्युरसीकडे जाऊ नका, कॉस्ट वाढत जाणार. ठीक आहे, त्यानंतर तिसरं, अवॉइड शार्प कॉर्नर्स. आता अवॉइड शार्प कॉर्नर्स म्हणजे काय, नॉर्मली काय होते, जिथं जिथं कॉर्नर्स जनरेट होतात, दाखवतो की लास्ट टाइमला पण आपण बघितलं, जिथं कॉर्नर्स जनरेट होतात हे तिथं स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन होते, आणि स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन झालं तर फेल्युअरची पॉसिबिलिटी वाढते. इथनं क्रॅक जायची किंवा फेल्युअरची पॉसिबिलिटी वाढते. त्यामुळे नॉर्मली डिझायनरनं हे जे काही कॉर्नर्स आहेत ही सगळी काय करायचे, अवॉइड करायची. त्यांचं चौथं, यूज स्टॉक डायमेन्शन्स. एक्झाम्पल सांगतो, यूज स्टॉक डायमेन्शन. स्टॉक म्हणजे रॉ मटेरियल, स्टॉक म्हणजे रॉ मटेरियल, रॉ मटेरियलचे डायमेन्शन्स यूज करायला बघा. याचा अर्थ काय, एक एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपण नॉर्मली नट बोल्ट घेतो, नट बोल्ट, त्यातला बोल्ट जो असतो त्याचा आउटर पोर्शन हा असा असतो बघा. ठीक आहे, हे असं आहे, ह्याच्यावरती हे थ्रेडिंग आहे.
आता हा जो आउटर पोर्शन आहे इथं सिलेंड्रिकल आहे आणि ते हेक्झागोनल आहे. मग समजा मी रॉ मटेरियल घेताना सिलेंड्रिकल घेतला आणि याला मशीनिंग करून हेक्झागोनल बनवायला लागलो, याला मशीनिंग करून हेक्झागोनल बनवलं आणि इकडचं सिलेंडर टर्निंग केलं, तर हे बनवणं सोपं का मी स्टॉकच घेताना हेक्झागोनल घेतला? स्टॉक याचा अर्थ काय, रॉ मटेरियलच हे हेक्झागोनल शेपचं घेतलं, हे घेतलं आणि याच्यावरनं हे बनवायला सोपं. रॉ मटेरियल हेक्झागोनल घेतलं. रॉ मटेरियल हेक्झागोनल घेतलेलं सोपं आहे. म्हणजेच काय, हे स्टॉकचं डायमेन्शन आहे. हे स्टॉकचं डायमेन्शनच तुम्ही इथे यूज करायला बघा. सिलेंडर मधनं हेक्झागोनल मॅक्झिमॅक्चर करायला तुम्हाला स्पेशल टुलिंग लागणार, पण ह्याला जर तुम्ही टर्निंग केलं एवढी लेंथ सोडून इकडं, तो सिलेंडर फॉर्म होतो. त्यामुळे नॉर्मली स्टॉकचे डायमेन्शन यूज करूनच कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चर करायला बघा, तुमची कॉस्ट रिड्यूस होईल. ठीक आहे, ह्यालाच काय म्हणतात, यूज स्टॉक डायमेन्शन. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे डिझाईन रिजिड पार्ट्स. आता याचा अर्थ काय, डिझाईन रिजिड पार्ट्स म्हणजे बघा, समजा मी एक स्मॉल एकदम थिन प्लेट घेतली, प्लेट अशी घेतली, ह्याची थिकनेस 1 mm आहे आणि मी हे मशीन करायला घेतलं, काय होईल रे? ब्रेक होईल. काय होणार? मी कुठल्या पण मशीनवरती लावलं हे, कटिंग फोर्स लागला तर हे डिफ्लेक्ट व्हायला चालू होणार, कारण याचं डायमेन्शन एकदम काही कमी आहे, 1 mm एकदम बारीक आहे आणि हे डिफ्लेक्ट होणार, लगेच डिफ्लेक्ट होणार. म्हणजे मशीनिंग करायला गेलो तर हे डिफ्लेक्ट होणार. त्यामुळे तुम्ही मशीनवरती जो काही रॉ मटेरियल लावणार आहे ते रिजिड असायला पाहिजे, म्हणजे कटिंग फोर्सेसच्या अगेन्स्ट ते डिफ्लेक्ट होता कामा नये. हे जर डिफ्लेक्ट झालं तर अॅक्युरसी मिळणार. त्यामुळे तुम्ही कॉम्पोनंट मशीनिंगसाठी जर तुम्ही डिझाईन करत असला तर त्याचे ओरिजिनल डायमेन्शन्स हे रिजिडच असायला पाहिजेत. रिजिड म्हणजे ते मशीनिंगच्या वेळेला डिफ्लेक्ट होता कामा नये, असे असतील तरच ते मशीनला न्यायचे, नाहीतर ते मशीनिंगला घ्यायचे नाहीत. मग बाकीची कुठलीही तुम्ही वेल्डिंग वापरा, बाकीच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस वेगवेगळ्या आहेत त्या वापरू शकताय तुम्ही, जर असा कॉम्पोनंट असेल तर. पण मशीनिंग असेल तर तो रिजिडच असायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर 6वा, अवॉइड शोल्डर्स अँड अंडरकट्स. हे म्हणजेच बघा मी ही केस आहे. शोल्डर्स आणि अंडरकट्स म्हणजे काय, नॉर्मली शोल्डर आणि त्याच्यामध्ये जो अंडरकट म्हणजे इथं बघा आपण काय करतो, ते फेल होऊ नये म्हणून याला अंडरकट प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, ह्याला अंडरकट म्हणतात, म्हणजे जेणेकरून हे फेल होऊ नये. हे अंडरकट नॉर्मली आपण प्रोव्हाइड करायला गेलो तर याच्यासाठी एक सेपरेट टुलिंग लागतं आणि त्या टुलिंगची कॉस्ट वाढते. म्हणजे शोल्डर तुम्ही टर्निंग न फॉर्म करणार, हा टर्निंग इथपर्यंत, पण अंडरकट फॉर्म करायला गेला तर तुम्हाला त्याचं स्पेशल टुलिंग लागणार. त्यामुळे जिथं शोल्डर आला तिथं स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन होऊ नये म्हणून अंडरकट प्रोव्हाइड करायला लागते. अंडरकट आला तर त्याच्यासाठी वेगळं टुलिंग लागणार, म्हणजेच मशीनिंगची अल्टिमेटली कॉस्टच वाढली. त्यामुळे शोल्डर फॉर्म करायला गेला की त्याच्यावर अंडरकट येणार आहे, अंडरकटसाठी वेगळं मशीनिंग लागणार आहे. म्हणून नॉर्मली डिझायनरच्या कायम काय लक्षात पाहिजे, मी जर शोल्डर प्रोव्हाइड केला तर तिथं अंडरकट पण येणार, त्यामुळे ऍडिशनल कॉस्ट लागणार. त्यामुळे शोल्डर जेवढे अवॉइड करता येईल तेवढे अवॉइड करा. ठीक आहे, म्हणून काय म्हणले, अवॉइड शोल्डर्स अँड अंडरकट्स. आता काही केसेस अशा असतात की जिथे अवॉइडच करू शकत नाही, मग काहीच करता येत नाही तिथं. पण डिझायनरच्या लक्षात हे पाहिजे की मिनिमम शोल्डर्स फॉर्म करायचे, जेणेकरून अंडरकट्स कमी होतील, त्यासाठी लागणारं टुलिंग ते रिड्यूस होईल आणि मग तुमची कॉस्ट काय होईल म्हणून. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आणि लास्टचं, अवॉइड हार्ड मटेरियल्स. अवॉइड हार्ड मटेरियल्स. आता हार्ड मटेरियल्स काय अवॉइड करायचे, सिंपल टेक्निक आहे. तुम्ही कुठलेही कॉम्पोनंट मशीन करायला गेला, जेवढा तो सॉफ्ट तेवढा मशीनिंगला इझी. काय इझी सांगा, तुम्ही मटेरियल पटपट रिमूव्ह करू शकताय, म्हणजे मशीनिंगचा टाइम कमी होईल. दुसरं, तुम्हाला जो लागणारा टूल आहे, म्हणजे तुम्ही जे कटिंगसाठी टूल वापरणार आहे ते मटेरियल सॉफ्ट असेल तर तुम्ही कुठलंही HSS वगैरे वापरू शकताय, जे इझिली अवेलेबल हार्ड मटेरियल आहे. पण
मी समजा कार्बाईडचं टूलच आणलं कट करायला, आता मी कशाने कट करणार? ऑलरेडी कार्बाईडचं टूलच हे हार्ड आहे आणि त्याला तुम्ही कट करायलाय, मग त्याला पुन्हा कट करण्यासाठी तुमचं टूल त्याच्यापेक्षा हार्ड असायला पाहिजे. पण जेवढं तुम्ही हार्ड टूल घ्यायला जाणार तेवढी तुमची कॉस्ट वाढणार. त्यामुळे जेवढं मटेरियल हार्ड तुम्ही कटिंगसाठी किंवा रॉ मटेरियल म्हणून यूज करणार तेवढं तुमचं टुलिंगची कॉस्ट वाढणार, मशिनिंगचं जे टूल वापरणार त्याची कॉस्ट वाढणार, टाइम वाढणार. त्यामुळे बाळांनो काय आहे की जेवढं पॉसिबल असेल तेवढं हार्ड मटेरियल काय करायचे, अवॉइड करायचे. हे डिझाईन कन्सिडरेशन्स आहेत ऑफ मशिनिंग. म्हणजे कुठला पण कॉम्पोनंट तुम्ही डिझाईन करायला गेला तर ह्या गोष्टी अवॉइड करायला बघायचं. एक, मशिनिंगच अवॉइड करता येते का बघायचं, म्हणजे कॉस्ट रिड्यूस. दुसरं, टॉलरन्सेस उगाच द्यायचे नाही, रिक्वायर्ड असतील तर त्या रेंज पर्यंतच द्यायचे. तुम्ही उगाच टॉलरन्सेस दिले, उगाच ऍक्युरेसी वाढवली तर मशिनिंगची कॉस्ट 100% वाढणार. लक्ष द्या. त्यामुळे टॉलरन्सेस हे बाळांना लिबरल असायला पाहिजे, म्हणजे उगाच द्यायचे नाही, जिथं पाहिजे तिथंच द्यायचे आणि तेवढ्याच रेंजमध्ये द्यायचे, म्हणजे कॉस्ट तुमची कमी होईल. शार्प कॉर्नर्स अवॉइड करायचे जेणेकरून स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन होणार नाही. स्टॉक डायमेन्शन म्हणजे तुमचं रॉ मटेरियलचे जे डायमेन्शन असतील ते यूज करायला बघायचं, मशिनिंगची कॉस्ट कमी होते. मशिनिंगसाठी पार्ट हा रिजिडच असायला पाहिजे, कटिंग प्रोसेसच्या अगेन्स्ट डिफ्लेक्ट होता कामा नये, म्हणजे अॅक्युरेसी चांगली मिळेल. अवॉइड शोल्डर्स अँड अंडरकट्स, म्हणजे शोल्डर्स अवॉइड करा जेणेकरून अंडरकट्स येणार नाही. अंडरकट्स आले नाही तर अंडरकट्सचं टुलिंग वाचेल, म्हणजे कॉस्ट वाचेल. अवॉइड हार्ड मटेरियल्स जेवढे अवॉइड करता येतील तेवढे अवॉइड करायचे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला टुलिंग जे आहे ते अजून स्पेशल लागणार नाही. नॉर्मल टुलिंग मध्ये पण तुम्ही काम करू शकता, कॉस्ट तुमची मिनिमम साईडला राहील. ठीक आहे, हे बाळांनो मशिनिंग साठीचे 7 काय डिझाईन कन्सिडरेशन आहे. आता ह्या 7 डिझाईन कन्सिडरेशन मध्ये जर काय डाऊट असेल तर विचारा, नाहीतर मग मी पुढे जातो. काय डाऊट जर नसेल तर पुढे जाऊ. आता ह्यातला लास्टचा पॉइंट राहिलाय ते म्हणजेच काय, डिझाईन फॉर असेंब्ली. डिझाईन फॉर असेंब्ली ही जी गोष्ट आहे ना ही तुम्हाला आयुष्यभर लागणार आहे. म्हणजे आता जो टॉपिक चालू आहे ह्या गोष्टी नॉर्मली डे टू डे लाईफ मध्ये पण यूज करतो. म्हणजे असं कसं आहे, एक सांगितलं की कटिंग टूल म्हणजे कटिंगचं मटेरियल हार्ड असायला नाही पाहिजे. आपल्याला हे नॉर्मली पण एक कॉमन सेन्स आहे की मटेरियल जेवढं तुम्ही सॉफ्ट सिलेक्ट करणार तेवढं मशिनिंगला इझी जाणार. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या डिझायनरच्या कायम लक्षात पाहिजे. एक जरी डिसिजन चुकलं तर काय होते, कॉस्ट वाढते. कॉस्ट वाढली की प्रॉडक्टची कॉस्ट वाढते. मार्केटमध्ये कॉम्पिटिटरला तुम्हाला कॉम्पिटिशनला तो प्रॉडक्ट जर उतरवणार असाल तर तुम्ही मिनिमम कॉस्ट मध्ये यायला पाहिजे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी माहित असल्या पाहिजे. आता डिझाईन फॉर असेंब्ली म्हणजे असेंब्लीच्या दृष्टीनं डिझाईन मध्ये काय काय चेंजेस किंवा कन्सिडरेशन करायला पाहिजे हे सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं पहिलं, रिड्यूस द पार्ट काउंट. पार्ट काउंटच कमी व्हायला पाहिजे. म्हणजे काय, तर समजा एखादं काहीतरी मी कॉम्पोनंट विकत आणला आणि त्या कॉम्पोनंट मध्ये एका कंपनीचा आणला आणि एकदम मी त्याला डिसअसेंबल केला. 10 त्याच्यामध्ये वेगवेगळे सब पार्ट्स मिळाले, 10 सब पार्ट्स. आणि सिमिलर फंक्शन करणार दुसऱ्या कुठल्या तर कंपनीचं आणलं आणि त्यातनं मी डिसअसेंबल केलं, 6च पार्ट मिळाले. म्हणजे एक कंपनीचे 10 पार्ट आहेत सब पार्ट आणि एका कंपनीला 6 सब पार्ट आहेत. दोघांचं फंक्शन एकच आहे, काम एकच करणार आहे. मग असेंबल करायला ह्यातलं सोपं कोणतं? असेंबल करायला ह्यातलं सोपं कोणतं, 10चं का 6चं सब पार्ट असलेलं? Those who have less parts. ज्याच्यामध्ये कमी नंबर ऑफ पार्ट आहेत तो असेंबल करायला सोपा, एक कारण की पार्ट कमी आहेत. दुसरं, एरर व्हायची पॉसिबिलिटी पण कमी. का सांगा, ज्या वेळेला तुम्ही 10 पार्ट असेंबल करायला जाणार त्यातला एक जरी मिस अलाइन झाला तरी फंक्शनिंग होणार नाही.
पण 6 मध्ये म्हणजे पार्ट काउंट कमी असल्यामुळे पॉसिबिलिटी ऑफ एरर ही काय असणार बाळांनो, मिनिमम राहणार. त्यामुळे एक तर एररची पॉसिबिलिटी कमी राहते आणि असेंब्ली ही इझी होते. त्यामुळे जेवढा पार्ट काउंट कमी करता येईल तेवढा तो रिड्यूस करायचा. ठीक आहे, एक. दुसरं, डू नॉट फाईट विथ ग्रॅव्हिटी. याचा अर्थ काय सांगतो. ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट असेंब्ली करायची नाही. एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा हा टेबल आहे, त्याच्यावरती मी पार्ट ठेवला, असा एक पार्ट, दुसरा उचलून आणून याच्यावरती ठेवला, इथं बोल्टिंग केलं, अजून एक आणून ठेवला तिसरा, अजून एक आणून ठेवला चौथा, असेंब्ली झाली. हीच असेंब्ली मी उलट्या डायरेक्शनने चालू केली. पहिला एक लावला, त्याला दुसरा एक लावला, त्याला मी तिसरा एक लावला, त्याला मी चौथा एक लावला, सेमच तयार केले. ह्या दोन केसमध्ये इझी असेंब्ली कुठली? पहिली पहिली असेंब्ली इझी आहे. का सांगा? कारण की ज्या वेळेला मी कॉम्पोनंट उचलून इथं आणून ठेवलो त्यावेळेला हा रेस्ट झाला, रेस्ट. त्यामुळे ह्याला आता मला काहीच करायची गरज नाही, मी दुसरा उचलून यावर ठेवला. पण इथं बघा, पहिला लिफ्ट केला, इथं आणून ठेवला, दुसरा लिफ्ट केला, लिफ्ट पोझिशन मध्ये मला अलाइन करायला लागते. म्हणजे मी वरती उचलून धरलोय आणि मग मला अलाइन करायला लागणार. इथं मी आणून ठेवणार आणि मग मी मूव्ह करणार, म्हणजे मला लिफ्ट करून अलाइन करायला लागत नाही. पण इथं लिफ्ट म्हणजे उचलून धरायला लागतोय आणि मग अलाइन करायला लागतोय. आता एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. तुम्ही 4 व्हीलर कधी तर का नाही रिपेअरला वगैरे घेऊन गेला असाल, त्यावेळेला ज्यावेळेला इंजिन काढतात की इंजिन, त्यावेळेला तुमच्या लक्षात आलं असेल बघा की तो लिफ्ट पोझिशनला अलाइन करायला लागतो. लिफ्ट पोझिशनला अलाइन करणं भावाने एकदम डिफिकल्ट, लिफ्ट पोझिशनला. पण कुठल्या तर गोष्टीवरती तुम्ही रेस्ट केलाय आणि खाली खाली मूव्ह करून तुम्ही अलाइन करायलाय, ते सगळ्यात इझी. त्यामुळे ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट म्हणजे लिफ्ट करून कुठलीही असेंब्ली करायची नाही, अवॉइड करायचं, जेणेकरून तुमची असेंब्ली ही इझी होते. ठीक आहे, तर म्हणायचं डू नॉट फाईट विथ ग्रॅव्हिटी, म्हणजे ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट असेंब्ली करायला जाऊ नका. वेळ लागेल, लिफ्ट करण्यासाठी तुमची एनर्जी जाईल, अलाइन करायला टाइम जाईल. ठीक आहे, म्हणजे असेंब्ली डिफिकल्ट होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट, यूज मॉड्युलर डिझाईन. आता यूज मॉड्युलर डिझाईन म्हणजे काय? मॉड्युलर डिझाईन जे असतात ते नॉर्मली काय करतात की नंबर ऑफ पार्ट्स जे असतात ते नंबर ऑफ पार्ट्सचा काउंट रिड्यूस करतात मॉड्युलर डिझाईन. आणि मॉड्युलर डिझाईन मध्ये नंबर ऑफ पार्ट्सचा काउंट रिड्यूस झाल्यामुळे ज्या वेळेला तुम्ही फील्ड सर्व्हिसला जाताय, फील्ड सर्व्हिसला, त्यावेळेला ती सर्व्हिस सिंपल, कमी किमतीची आणि फास्ट होते. पण जर तुम्ही मॉड्युलर डिझाईन वापरले नाहीत तर पार्ट काउंट वाढतो, तुम्हाला तुमचे पार्ट स्वतः बनवायला लागतात आणि त्यामुळे त्या डिझाईनची कॉस्ट, असेंब्लीची कॉस्ट ही काय होते, वाढते. त्यानंतर नेक्स्ट, ऑप्टिमाइज पार्ट हँडलिंग. पार्ट हँडलिंग हे काय करायचं, ऑप्टिमाइज करायचं. आता पार्ट हँडलिंग ऑप्टिमाइज करायचं म्हणजे काय, तर पार्ट्स असे डिझाईन करायचे की ते टँगल्ड न होता किंवा स्टक टुगेदर न राहता रिक्वायर्ड किंवा एका प्रॉपर हँडलिंग नंतर ते फिक्स होतील. म्हणजे काय, समजा मी एखादा पार्ट मॅन्युफॅक्चर केला आणि तो मी एका सब पार्टला असेंबल केला, तर तो सब पार्ट बरोबर जर मूव्ह होत असेल तर त्याचं हँडलिंग हे डिफिकल्ट होणार का, कारण की तो सब पार्ट हा एका पार्टला आपण ऑलरेडी असेंबल केलाय आणि त्याच्याबरोबर तो मूव्ह करावा लागलोय. म्हणून डिझाईन करताना असं करायचं की एखादा पार्ट दुसऱ्या पार्ट म्हणून म्हणजे असेंबल केल्यानंतर तिथेच राहू नये, तो फायनल असेंब्लीला जाऊन चिकटावा. ठीक आहे, हे म्हणजेच काय, ऑप्टिमाइज द पार्ट हँडलिंग.
त्यानंतर नेक्स्ट आहे असेंबल इन ओपन. असेंबल इन ओपन म्हणजेच जिथं ओपन स्पेस आहे, जिथं लाईट प्रॉपर आहे, लाईट त्या ठिकाणीच बाळांनो काय करायची, असेंबली करायची. याचा म्हणजेच काय, जो क्लिअर व्ह्यू असतो, क्लिअर व्ह्यू, त्याच्यामध्ये असेंब्लीची जी एरर आहे ती बाळांनो काय होते, रिड्यूस होते. आणि असेंब्लीची एरर रिड्यूस झाली की मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टची पॉसिबिलिटी ती पण रिड्यूस होते. ह्याच्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणजे काय, की दिवसाचं काम करणे आणि एखाद्या रात्रीच्या वेळेला एखाद्या ठिकाणी अंधाऱ्या ठिकाणी काम करणे, याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की अंधाऱ्या ठिकाणी काम करायला गेलं तर डिफिकल्ट आहे. त्यामुळे असेंबल करताना नंबर ऑफ पार्ट्स आपण एकमेकांमध्ये बाळांनो इन्सर्ट करत असतो, बसवत असतो. त्यामुळे ते क्लिअर व्ह्यूला जेवढे असतील तेवढे बाळांनो त्याची असेंब्ली काय असते, सोपी. त्यामुळे असेंब्ली नॉर्मली काय असायला पाहिजे, इन ओपन, म्हणजे जिथं क्लिअर व्ह्यू आहे तिथं असेंब्ली असायला पाहिजे. त्यानंतर डिझाईन फॉर पार्ट आयडेंटिटी. डिझाईन फॉर पार्ट आयडेंटिटी. आता नॉर्मली आपण काय करतो, असेंब्लीमध्ये मॅन्युअल किंवा ऑटोमेटेड असेंब्ली वापरतो. म्हणजे आता तुम्ही कंपन्यांमध्ये गेला भरपूर ठिकाणी तर तुम्हाला ऑटोमेटेड असेंब्ली बघायला मिळेल. तर याच्यामध्ये नॉर्मली सिमेट्रिक जी असेंब्ली असते, सिमेट्रिक, ज्याच्यामध्ये ओरिएंटेशन सिमेट्रिक असतं, त्याची असेंब्ली कधीही इझी असते. म्हणजे काय बघा, मी एक एक्झाम्पल सांगतो. समजा हा एक पार्ट आहे, त्याच्यावरती मी हा असा पार्ट बसवला, त्याच्यानंतर मी हा असा फिट केला, त्यानंतर हा असा आहे समजा. म्हणजे मी हे पार्ट करताना याला काहीतरी एक आयडेंटिटी आहे, म्हणजे हा बरोबर त्या सिमेट्रिकलाच जाऊन बसतोय. त्या केसमध्ये हा पार्ट कुठं बसेल याचा विचार करत बसायला लागत नाही. असेंब्ली जो करणार आहे मॅन्युअल, त्याला तो विचार करत बसायला लागत नाही. त्यामुळे तो पार्ट स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करतो आणि तो त्या सिमेट्रिक जागी जाऊन बसतो. भरपूर वेळेला असं होते बघा, तुम्ही काहीतरी घड्याळ वगैरे ओपन केले किंवा काहीतरी ओपन केले तर बरोबर तो तिथे बसत असेल तर आपल्याला कळते हा इथलाच आहे. पण जर ते डायमेन्शन मॅच होत नसेल किंवा ते त्या सिमेट्रिक मध्ये नसेल तर आपल्याला पण गोंधळतो की अरे हे इथलंच आहे का नक्की. तुम्ही कुठला जर कॉम्पोनंट जर डिसअसेंबल केलं तर तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे तो पार्ट स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करतो की तोच शेप तिथे अवेलेबल असतो किंवा असं काहीतरी, जेणेकरून तो तिथंच बसतोय हे कळतं आपल्याला. ठीक आहे, त्यामध्ये डिझाईन फॉर पार्ट आयडेंटिटी. त्याच्यानंतर नेक्स्ट इलिमिनेट फास्टनर्स. फास्टनर्स म्हणजे बाळांनो आपले नॉर्मली नट बोल्ट असतं की नाही, ते मिनिमाइज करायचे. जेवढे तुम्ही फास्टनर मिनिमम घेणार तेवढं तुमची असेंब्लीची प्रोसेस क्विक असणार, तेवढं मेंटेनन्स साठी इझी आहे. आणि दुसरं, हे फास्टनर्सचं जॉईन केल्यानंतर जे बाहेर एक्सटेंडेड पोर्शन असतात ते दुसऱ्यासाठी ऑब्स्टॅकल असतात. ते ऑब्स्टॅकल बाळांनो काय होते, रिड्यूस होते. त्यामुळे नॉर्मली हँडलिंग, जॅमिंग हे रिड्यूस करायचं असेल तर काय करायचं, फास्टनर्स म्हणजे नट बोल्ट्स काय करायचे, रिड्यूस करायला बघायचे. जेवढे मिनिमम तेवढे बाळांनो तुमची असेंब्ली काय असणार आहे, इझी. त्यानंतर लास्ट म्हणजे रिड्यूस, सिम्प्लिफाय अँड ऑप्टिमाइज मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. याचा अर्थ काय, जेवढ्या प्रोसेस तुमच्या असेंब्लीसाठी लागणार आहेत त्या सगळ्या प्रोसेस तुम्ही मिनिमम ठेवायच्या, म्हणजे रिड्यूस करायच्या. कारण की प्रोसेसेस ह्या नॉर्मली डिफिकल्ट टू कंट्रोल असतात, त्यामुळे त्या सिंपल असायला पाहिजेत. आणि ऑप्टिमाइज म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी हा रिझल्ट ऑप्टिमम मध्ये नेऊन ठेवायला पाहिजे, अशा प्रोसेसेस सिलेक्ट करायच्या असेंब्लीसाठीच्या. त्यामुळे तुमची असेंब्ली बनवणं इझी होते. ठीक आहे, मी टोटल 8 गोष्टी सांगितल्या डिझाईन फॉर असेंब्ली. त्यातल्या तुम्हाला सगळ्याच लिहायला पाहिजेत. नॉर्मली एक क्वेश्चन असतो 6 मार्कांचा,
ह्यालाच बघा DFMA पण म्हणतात, डिझाईन फॉर मॅन्युफॅक्चरिंग अँड असेंब्ली, शॉर्ट फॉर्म मध्ये DFMA. त्या DFMA वरती भावना एक क्वेश्चन असतो, काय डिझाईन कन्सिडरेशन इन कास्टिंग किंवा फोर्जिंग किंवा मशीनिंग, या तिन्हीपैकी एक, किंवा असेंब्ली, या चारपैकी एक कुठला तरी क्वेश्चन असतो. जर असेंब्लीसाठी विचारलं तर ह्या 4 गोष्टी लिहायच्या, फक्त एक पॉइंट मध्ये लिहायचं नाही, त्याच्या पुढे तुम्हाला एक्सप्लेनेशन पण द्यावं लागणार आहे. ठीक आहे. एक, रिड्यूस द पार्ट काउंट, डू नॉट फाइट विथ ग्रॅव्हिटी, यूज मॉड्युलर डिझाईन, ऑप्टिमाइज पार्ट हँडलिंग, असेंबल इन ओपन, डिझाईन फॉर पार्ट आयडेंटिटी, फास्टनर एलिमिनेट करायचे, आणि तुमची प्रोसेस जी आहे ती काय करायची, सिम्प्लिफाय करायची, रिड्यूस काउंट मध्ये असायला पाहिजे आणि ती ऑप्टिमम असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे काय, डिझाईन फॉर मॅन्युफॅक्चरिंग अँड असेंब्ली, DFM. आता बाळांनो, हा जो पॉइंट होता, मी लास्ट टाइमला 2 आणि ह्या वेळेला 2 अशी युनिट 4 पॉइंट मी संपवलेले आहेत. आता उद्यापासून मी एकदम महत्वाचा आणि लास्टचा टॉपिक चालू करणार होता डिझाईनचा, तो म्हणजे डिझाईन ऑफ शाफ्ट. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर डिझाईन ऑफ शाफ्ट चालू करणार.